आपल्या शहरातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत या प्रामाणिक उद्देशाने पाणीपुरवठा सभापती शैलेशजी वडनेरे यांच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये भव्य दिव्य बदलापूर प्रीमियर लीगचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे बदलापूर शहरातील पोलीस असतील, कर्मचारी असतील, सर्व सन्माननीय नगरसेवक असतील, हे सगळे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहे। आणि ज्यांनी या सर्व स्पर्धकांना बदलापूर शहरातील प्रत्येक राजकीय क्षेत्रातील असतील, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर असतील, त्यांना एकत्र आणलं असे आयोजक, पाणीपुरवठा सभापती, नगरसेवक शैलेशजी वडनेरे आपल्यासोबत जोडलेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, खरं तर जे मान्यवर त्यांना एकत्र आणणं खरं तर खूप कठीण असतं, अशा सर्व मान्यवरांना आपण एकत्र आणलं या मैदानावरती। त्यांचे खेळ संपूर्ण बदलापूरने आणि लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह ते सगळं स्ट्रीमिंग करतात, ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। सर, एकंदरीत या सामन्यांविषयी, या आयोजनाविषयी काय सांगाल? निश्चित बघा, तो मैदान क्रिकेटचा असो किंवा राजकारणाचा असतो, त्यामध्ये हार आणि जीत येते आणि दोन्ही ठिकाणी खेळाडू असतात। आत्ताच आपण बदलापूर शहरातील नगर परिषदेची निवडणूक पाहिली, त्यात शिवसेना आणि भाजप समोरासमोर उभे टाकले होते आणि त्या माध्यमातून आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टीचा विजय झाला। त्या ठिकाणी नगराध्यक्षपदी रुचिताताई घोरपडे विराजमान झाल्या। राजकीय क्षेत्रात आपण पाहिलं तर राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये शिवसेना आणि भाजप हे मित्र पक्ष आहेत, सत्तेत एकत्र आहे, परंतु बदलापूर शहरात एक वेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी राजकारण झालं, संघर्ष वेगळा झाला। परंतु राजकारणाचा संघर्ष हा विशिष्ट पातळीपर्यंत गेला तिथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्यापुढे वैमनस्यतेचं रूपांतर होता कामा नये। राजकारणामध्ये आपण काम करताना आपण अर्थात राजकारणाचा उद्देश काय, तर शहराच्या विकासासाठी, शहराला दिशा देण्याकरता, शहराची प्रगती व्हावी, शहरातील लोकांच्या समस्या, नागरिक समस्या सुटल्या पाहिजे, शहरातील लोकांचं जीवन सुसह्य झालं पाहिजे, या भूमिकेतून असतो। तर राजकारण हे राजकारणाच्या जागी ठेवून त्यानंतर निवडणूक झाल्यानंतर आपण एक बदलत्या शहराच्या विकासात, बदलत्या बदलापूरच्या विकासामध्ये सर्वांचा हातभार असायला पाहिजे आणि ते आज या खेळाच्या मैदानावरती सर्वांना आणून एक खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये किंवा खेळामध्ये खिलाडी वृत्तीची आवश्यकता असते आणि खेळाच्या मैदानावरती ज्या वेळेला यश अपयश आपल्याला पचवता येतं, त्यावेळेला जीवनातल्या संघर्षात देखील यश आणि अपयश पचवण्याची ताकद आपल्याला मिळते। खेळांचं एक वेगळं त्या दृष्टिकोनातून महत्व आहे। त्यामुळे बदलापूर शहराच्या निवडणुकानंतर बदलापूर शहरातील या दोन्ही पक्षांच्या खेळाडूंना एकत्र आणणं कठीण होतं, परंतु यापूर्वी मी काम केलं असल्यामुळे, त्या पक्षात देखील काम केलेलं असल्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना दोन्ही ठिकाणी माझे मित्रमंडळी आहेत। तर कुठेतरी खऱ्या अर्थानं बदलापूर शहराच्या विकासासाठी, विकासाची गाडी पुढे सरकण्याकरता, एकत्र येण्याकरता वैमनस्य कमी व्हावं आणि कुठेतरी तो एक जो ताण आणि तणाव दोन पक्षामध्ये होता तो कमी व्हावा या दृष्टिकोनातून याचं आयोजन केलं होतं। ते आयोजन यशस्वी झालं। दोन्ही पक्षाच्या खेळाडू, दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं, चांगला सामना झाला, त्यातून शिवसेनेचा विजय झाला, त्यांचं निश्चितपणे मी कौतुक आणि अभिनंदन करतो। परंतु भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकाने देखील चांगल्या प्रकारची लढत दिली। मला वाटतं खेळाचा सामना आहे, यामध्ये यश अपयश मिळतं तर त्या खेळाच्या भावनेने आपण पाहिला पाहिजे, खिलाडू वृत्तीने पाहिला पाहिजे आणि पुढील काळात आम्ही एकत्रितपणे बदलापूर शहराचा विकास करू, हे निश्चितपणे यातून अधोरेखित झालेलं आहे। सर, यंदाचं दुसरं पर्व आहे, भव्यदिव्य आयोजन आहे, मॅनेजमेंट परफेक्ट आहे, कारण की आताही आम्ही पाहिलं, आपण येत असताना एक खुर्ची पडलेली, आपण स्वतः ती खुर्ची उचलली, म्हणजे आयोजक असूनही बारीक सारीक गोष्टींकडे आपलं लक्ष आहे। मॅनेजमेंट विषयी थोडक्यात काय सांगा? कसं आहे की आयोजन करताना त्यात आयोजनची आमची कमिटी आहे, महेंद्र धुळे, सचिन धुळे, त्यानंतर सचिन दलाल आणि इतर अनेक खेळाडू त्यामध्ये आहेत। ते आता काय, ते खेळाडू पण आहेत, म्हणजे ते खेळतात पण आहेत आणि त्या आयोजन कमिटीमध्ये पण आहेत, हे बरेच खेळाडू आहेत। त्या सर्वांचं या बदलापूर शहरातील क्रिकेटपटूंचं मी विशेष कौतुक करतो, खेळाडूंचं कौतुक करतो, कारण ते आयोजन पण करतात, स्वतः खेळतात पण आणि मला संपूर्ण त्यांचं सहकार्य असतं। आयोजनात फार काही मला त्यात करावं लागत नाही, परंतु त्यांना ज्या बारीक सारीक गोष्टी, त्यांच्या गरजा आहेत त्या भागवण्यात गेल्या पाहिजेत, त्याकरता जिथे तिथे मदत लागेल ती मी करत असतो आणि अशा प्रकारचं आम्ही अनेक वर्ष क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन करतोय। बदलापूर प्रीमियर लीग यापूर्वी पण झाली आहे, आम्ही सीझनच्या माध्यमातून देखील स्पर्धा भरवल्या आहेत। त्यावेळेला टेनिस स्पर्धा आम्ही भरवत नव्हतो, परंतु त्यानंतरच्या मधल्या काळात थोडासा गॅप पडला, पुन्हा एकदा बदलापूर प्रीमियर लीग सुरू झाली आहे, पण अधिक चांगल्या रूपामध्ये, अधिक आधुनिक रूपामध्ये आणि बदलापूर शहरातील खेळाडूंचा स्तर वाढला पाहिजे, बदलापूर शहरातील खेळाडू व्यावसायिकतेने खेळले पाहिजे, त्यानंतर बदलापूर शहराचा खेळाचा दर्जा वाढला पाहिजे। बदलापूर शहरात अनेक नकारात्मक बाबी घडत असताना अशा सकारात्मक बाबीच्या माध्यमातून बदलापूर शहराचं नाव वेगळ्या पद्धतीने अधोरेखित झालं पाहिजे, या भूमिकेतून आम्ही काम करतोय। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जावरती बदलापूरचे अनेक क्रिकेटपटू गेलेले आहेत, खेळाडू गेलेले आहेत, परंतु या नवीन पिढीला देखील एक चांगल्या प्रकारची संधी खेळासाठी प्राप्त झाली पाहिजे। बदलापूर शहरातील खेळाडूंना या खेळाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे व्यवसाय देखील प्राप्त झाला, कारण अनेक कंपन्यांमध्ये रिझर्व्ह जागा असतात खेळासाठी। आता मुंबई पोलीसची देखील एक चांगली टीम आहे, ते फक्त खेळण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी घेतलं जातं, अनेक शासकीय कंपन्यांमध्ये देखील घेतलं जातं।
खाजगी कंपन्यात देखील खेळाडूंना चांगली संधी असते, तर बदलापूर शहरातील खेळाडूंना तिथे संधी मिळाली पाहिजे. त्याकरता व्यावसायिकता त्यांच्या अंगात आली पाहिजे. तर या भावनेने ही आमची भूमिका, त्याकरता हा प्लॅटफॉर्म आहे. तर मुलांनी याचा फायदा घ्यावा. खेळाडू एन्जॉय करतायत, आम्ही एन्जॉय करतोय, संघमालक एन्जॉय करतो, आपण पत्रकार म्हणून एन्जॉय करतोय. बदलापूर शहरातील संपूर्ण क्रीडा रसिकांना, क्रिकेट रसिकांना एक खऱ्या अर्थाने मेजवानी यातून मिळेल याची खात्री आहे. शैलेश वडनेरे यांचे कार्यक्रम म्हटले तर भव्य दिव्यता असते आणि प्राईज म्हणजे अफलातून असं. कशा प्रकारे या स्पर्धेमध्ये प्राईज असणार आहे ते आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्की आवडेल. ह्या स्पर्धेसाठी 1 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे. परंतु या स्पर्धेचा स्तर हा प्राईजवर पाहू नका, कारण अनेकदा या ठिकाणी काही एंट्री फी घेतल्या जातात आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी स्पर्धा होतात. तर त्या स्पर्धांचं स्वरूप वेगळं आणि ह्या स्पर्धेचं स्वरूप वेगळं. ह्यातील जो तुम्हाला जी काय बक्षीस मिळणार आहे त्याची रक्कमपेक्षा सुद्धा देखील एक व्यावसायिकतेने कसा खेळ झाला पाहिजे आणि व्यावसायिक खेळाडू कसे घडले पाहिजे ह्याला आमचं प्राधान्य आहे. आणि त्या माध्यमातून बदलापूर शहरातील या स्पर्धेची एक वेगळी प्रतिष्ठा आहे, एक वेगळा स्तर आहे. ह्या स्पर्धेमुळे खेळाडूंचा देखील स्तर वाढतोय, बदलापूर शहराच्या क्रिकेटचा स्तर वाढतोय आणि व्यावसायिकतेतून खेळाडूंनी कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये प्रगती केली पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये खिलाडू वृत्तीने आपण पुढे कसं गेलं पाहिजे ह्या दोन्ही भावना आमच्या आहेत. त्यामुळे राजकारणी देखील या ठिकाणी खेळत आहेत, पोलीस अधिकारीही खेळत आहेत, नगर परिषदेचे अधिकारीही खेळत आहेत आणि खेळाडूंचा तर तो व्यावसायिकतेने ते खेळतच आहेत. म्हणजे कुठेतरी ज्या मंडळी आपल्या तणावांचं त्या ठिकाणी मॅनेजमेंट करायचंय त्यांनी देखील त्या ठिकाणी राजकीय संघर्ष कमी करणं असो, खेळाडूंच्या खेळाचा स्तर वाढवणं असो, त्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जावर पोहोचवणं, त्यांना प्लॅटफॉर्म देणं असो, अशा सगळ्यात व्यावसायिकतेनं खेळाडू घडवणं असो, अशा अनेक भूमिकेतून आम्ही ही स्पर्धा भरवतोय. स्पर्धा आम्ही भव्य दिव्य होणारच, कारण शैलेश वडनेरे असल्यानंतर माझ्या सुदैवाने जिथे आम्ही पाऊल टाकतो त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं वातावरण आणि सकारात्मक मला वाटतं निश्चितपणे वातावरण तयार होतं. मी भारतीय जनता पार्टी आलो तेव्हा तिथे देखील सकारात्मक वातावरण होतं. आज या खेळाच्या मैदानावर देखील सकारात्मक वातावरण आहे. खेळ अतिशय रोमांचक स्तरावर पोहोचलाय. उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. रात्री 12 वाजता या ठिकाणी कोण विजेता ते ठरणार आहे. तर आपण सर्वांनी या बदलापूरकरांनी या खेळाची मेजवानी, मला वाटतं खेळ एन्जॉय करावा, खेळाडूने एन्जॉय करावा, पत्रकारांनी एन्जॉय करावा आणि संघ मालक देखील त्या ठिकाणी एन्जॉय करतायत. तर मला वाटतं एक चांगला खेळ या बदलापूर शहरात बघायला मिळतोय, त्यातून आम्हाला समाधान आहे. शैलेश, शेवटचा प्रश्न विचारू इच्छितो. येणाऱ्या काळामध्ये आयपीएलमध्ये असेल, भारतीय संघामध्ये असेल, आपल्या बदलापूरचे प्लेयर जे आपल्या मॅचेसमध्ये केले असेल ते पाहायला मिळतील का सर? काय विश्वास? निश्चित. तुम्हाला मी तेच म्हणालो की ज्या स्पर्धा बदलापूर शहरात होत आहेत त्यापेक्षा या स्पर्धेचं वेगळेपण असं आहे की खेळाडूंनी व्यावसायिकतेने कसं खेळावं. कारण आयपीएलमध्ये जाण्याकरता एक वेगळ्या प्रकारची गुणवत्ता लागते, खेळाडूंमध्ये गुणवत्ता डासून भरलेली आहे. परंतु ह्या स्पर्धांमध्ये जाण्याकरता कशा पद्धतीने खेळलं गेलं पाहिजे त्यासाठी आज एक चांगल्या प्रकारचं स्टेडियम पिसेकर बंधूंनी या ठिकाणी उभारलंय. अशाच प्रकारे आम्ही आता नगरपालिकेच्या माध्यमातून देखील आमचा प्रयत्न आहे की अशा प्रकारची स्टेडियम घडली पाहिजे, त्यातून खेळाडू घडला पाहिजे. तर निश्चित ह्या खेळाडूंना ह्या प्लॅटफॉर्मवर संधी जी मिळाली आहे त्या माध्यमातून निश्चितपणे ते आयपीएलमध्ये जातील, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जावर देखील त्या ठिकाणी त्यांना संधी प्राप्त होईल ही खात्री आणि विश्वास ठेवून आणि मला वाटतं तेच डोळ्यासमोर ध्येय ठेवून आम्ही या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. धन्यवाद सर. आपल्या शहरातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पर्धक घडावे, सोबतच व्यावसायिक स्पर्धक तयार व्हावे, त्यांना संपूर्ण माहिती मिळावी या प्रामाणिक उद्देशाने आपण जर पाहिलं तर पाणीपुरवठा सभापती शैलेश वडनेरे यांच्या माध्यमातून भव्य दिव्य बदलापूर प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेविषयी संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे. सोबतच उद्या संपूर्ण या स्पर्धेची सांगता होणार आहे, मोठ्या प्रमाणात बक्षीस वितरणाचा हा कार्यक्रम होणार आहे. त्यालाही मोठ्या प्रमाणात बदलापूरकरांनी येण्याचं आवाहन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.